त्यांचे आपण केलं हो. सगळं ठीक आहे. नॉन ए. पूर्वीची जी पद्धत होती शेतकऱ्यांची आणि AI मध्ये आपल्याला फरक असा जाणवतो, वाढीमध्ये, पानांच्या जाडीमध्ये, क्लोरोफिल हरितद्रव्यामध्ये, कांडीमध्ये, जाडीमध्ये आज साधारणतः आम्ही 10,500 मेसेज पाठवले 5,000 आणि ते ऑटोमॅटिक जातात. आता ते कसे जातात त्याचं अल्गोरिदम तयार केलेलं आपलं ॲप आहे. कृषक ॲपवरून 5,000 शेतकऱ्यांना ऑटोमॅटिक मेसेज जातात की आज पाणी द्यायचं असेल तर द्या, ते पाणी किती वाजता द्यायचं आणि त्याच्यासोबत खत द्यायचं का नाही, आणि ते खत द्यायचं असेल तर 12-21 असेल, 19-19 नुसतं कॉपर ऑफ डिक्लेअर ते पण मेसेज जातो. आणि मग शेतकरी ते रोज अलर्ट प्रत्येक वेळी आपल्याला पाणी द्यायचं किती, आत्ता पहिल्या फुटामध्ये दुसऱ्या फुटामध्ये पाणी काय आहे आणि त्याला आवश्यकता काय आहे, आजचं टेम्परेचर काय, हे 12 घटकांचा अभ्यास करून आपल्याला मोबाईलवर सांगितलं जातं की आज एवढं टेम्परेचर महाराष्ट्रामध्ये 42 कारखान्यांच्या माध्यमातून 23 जिल्ह्यामधले 5,000 शेतकरी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामध्ये आत्ता ॲड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आडसाली पूर हंगामी सुरू लागवडे आहेत आणि अजून शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याला पहिलं आपण प्रशिक्षण दिलं, कारखान्याच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. आज तिथं हब अँड स्पोक मॉडेल बसवलं. एका गावामध्ये एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये मॉइश्चर सेन्सर, ओलावा संवेदक आणि सॅटेलाईट मॅपिंग. म्हणजे तुमचं 2 एकरचं क्षेत्र असेल तर 3x3 मीटरवरचं तुम्हाला सगळे इमेज मिळतात आणि त्याचं सगळं ॲनालिसिस करून सांगितलं जातं की तुमच्या पिकावर रोग येणार का, तो कधी येऊ शकतो आणि तो कुठे येऊ शकतो. आणि ड्रोनला जर आपण ते GPS मॅपिंग दिलं तर तेवढा स्पॉट तो फवारून परत येतो. पूर्ण क्षेत्र फवारायची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे आपण केलं हो सगळं ठीक आहे. पूर्वीची जी पद्धत होती शेतकऱ्यांची आणि AI मध्ये आपल्याला फरक असा जाणवतो, वाढीमध्ये, पानांच्या जाडीमध्ये, क्लोरोफिल हरितद्रव्यामध्ये, कांडीमध्ये, जाडीमध्ये. साधारणतः आपण गेल्या वर्षीचं जे पूर्ण 1,000 शेतकऱ्यांचा स्टडी केला तर असं दिसलं की आपला ऊस हा 42-45 कांड्या आपल्याला मिळाल्या, हा 365 दिवसामध्ये एका वर्षामध्ये. तर नॉन AI मध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला 25 जास्तीत जास्त 26 कांड्या मिळाल्या. म्हणजे कांड्याची संख्या डबल मिळाली, ऊसाची जाडी, प्रत्येक ऊसाची जाडी चांगली मिळाली, फुटव्यांची संख्या 10 ते 12 राहिली. त्यामुळे एकरात 40,000 आपण रोपं, पेराची लांबी 40,000 आपल्याला ऊस मिळाले. आणि त्याचं वजन पारंपरिक पद्धतीनं 2 जास्तीत जास्त 2.5-2.25 किलो मिळतं. इकडे आपल्याला 3.5-4 किलो, काय उस आपल्याला 5 किलोपर्यंत मिळाले. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमीत कमी 100 टन मिळालेलं आहे. काही शेतकऱ्यांना आता हे 100 प्लसच जाणार. तुम्हाला काय वाटतं? 100 प्लस 100%. तर आता हे जे 20 कांडे आहेत, त्याचे सगळ्या कांड्या किती होतात शेवटपर्यंत? त्या कांड्या सुद्धा आपल्याला 40-42 मिळणार होतील ना. तुम्हाला हे जे हिरवापणा आहे ना, कुठंही तुम्हाला पिवळटपणा दिसणार नाही. कंट्रोल केल्याने तुम्ही काढले का नाही, आपण AI मध्ये असं करतो की जमिनीमध्ये उपलब्ध नत्र स्फोरक 12 घटक काय आहेत, ऊसाची व्हरायटी काय आहे, लागवड अंतर काय आहे, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी दिल्यामुळं मर्यादित फुटवे राहतात. काही आपण फवारण्या सांगतो, पण फवारणी करताना जसे आपल्याला भूक लागते तसं आपल्याला हे माहिती आहे की ह्या पानातून हे अन्नद्रव्य आज शोषलं जाईल का, त्याला डेल्टा T म्हणतात. ती योग्य वेळ, डेल्टा Tची योग्य वेळ सुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगतो की या वाजता तुम्ही फवारणी करा. समजा आज नाही जमलं तर उद्या फवारणी करा. तसंच खतं सोडायची असतील तर VPD असतो, व्हेपर प्रेशर डिफिसिट, जमिनीतलं ओलावा, वातावरणातलं टेम्परेचर आणि मग झाड शोषण करून घेणार का, तर ती पण योग्य वेळ आपण सांगतो. शेतकरी त्या पद्धतीनं खतं सोडतात आणि पाणी मर्यादित दिल्यामुळं खतं खाली वायाला जात नाहीत, तेवढ्याच 2x2 फुटामध्ये राहतात आणि खतामध्ये सुद्धा 30 ते 40% बचत.
पाणी कीटकनाशक औषधं आणि लेबर. त्यामुळे आज सर्वात महत्वाचं फुटवं अजिबात वाटतं. तुम्ही बघा ना, म्हणजे एकसारखेपण आहे. तुम्ही एका एकरात आपण 4,500 रोपं लावली तर 4,500 बेट तुम्हाला एकसारखी दिसतील, एकसारखी वाढ दिसेल. त्यातली पेऱ्यांची संख्या, फुटव्यांची संख्या, ऊसाची जाडी एकसारखेपण. केळी दाखवली. हो.